आणि यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सुपरफास्ट 50च्या माध्यमातून। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाची योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू। देश चालवताना आर्थिक शिस्त गरजेची, तिजोरीत पैसा नसताना मोठ्या घोषणा करणं याला शिस्त म्हणत नाही। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे, क्योंकि सरकार भी बदलेगी। लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। महिला योजनेचे पैसे अमेझॉनवर नाही तर बाजारपेठेत खर्च करणार। लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून मुनगंटीवारांचं उत्तर। बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात। या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुस्टअप होईल। लाडकी बहीण लाडका भाऊ यापेक्षा यांना लाडकी खुर्ची आणि लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय। 10 वर्षात सुपाऱ्यांचंच राजकारण केलं, अंबादास दानवेंचा निशाणा। लाडका भाऊ लाडकी बहीण करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात, कारण आपण जे मागच्या 10-20 वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे। वित्त विभाग पैसे कमी आहे असं सांगतच असतं, मग सरकारच्या योजना थांबवायच्या का? चंद्रकांत पाटलांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेला लाडकी बहीण योजनेचा निर्णय योग्य, कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं नसतं। संजय राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्केंचं उत्तर। कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाहीये। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडक्या बहिणींचाही समावेश होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा, तर महिनाभरातच स्वबळाचा नारा। काही लोक बोलतात एक आणि करतात एक, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। एक पार्टी लोकसभा में क्या बोलते हैं, अनकंडीशनल बिना शर्त सपोर्ट मोदी जी को करती है। कोई पार्टी विधानसभा में 1 महीना में हम क्या सभी सीटें लड़ेंगे, किसी को मदद करना चाहते हैं। मनसेला बदनाम करण्याचं संजय राऊतांचं षडयंत्र, खोट्या नरेटिव्हला बळी पडायला आम्ही भाजप नाही। संजय राऊतांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं उत्तर। आम्ही 200 ते 225 ते 250 जागा लढवणार म्हटल्यावर यांची हातभर फाटलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि मनसेला बदनाम करायचं हे षडयंत्र संजय राऊतांचं आहे। राज ठाकरे आमच्या विचारांचे, त्यांना मोदींनी केलेला विकास आवडतो। शिंदे फडणवीसांनी बोलणी केल्यानंतर राज ठाकरेंचं मत परिवर्तन होईल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता। यावेळेला त्यांचे आणि शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत। मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल। अनिल देशमुखांची गाडी भाजपकडून अडवण्याचा प्रयत्न। काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिळ्या कडीला ऊत आणू नये। अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर मुश्रीफांची टीका। अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात। अनिल देशमुखांनी दाखवलेल्या पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाही। अनिल देशमुखांनी दिलेल्या आव्हानाला आशिष देशमुख यांचं उत्तर। विधानसभेला महायुतीच्या 165 जागा जिंकून येतील, महायुतीच्या हसन मुश्रीफांचा दावा। आधी मुख्यमंत्री पदावर नाही, महायुती सत्ता नाही महत्वाचा आहे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री आणि सत्तेवर आम्ही आता वास्तविक लोकसभेला थोडं आपल्याला माहिती आपला वाईट परफॉर्मन्स झाला ते दुरुस्त करून लोकांच्या मध्ये जाऊन आपण महायुती सत्ता आणणं त्याला अग्रक्रम देण्याची आवश्यकता। किती जागायची महायुतीची 165 येते। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची 29 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरही सुनावणी होणार।
कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकारनं विरोधकांची वाट पाहू नये. मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी. सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, देखील मी ऐकलं स्वतः. त्यांनी स्पष्ट भूमिका करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय? देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये. मंत्री दीपक केसरकरांची विरोधकांवर टीका. एक फार मोठं षडयंत्र हे आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल केलं जातं. आम्ही दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे, सुप्रीम कोर्टात सुद्धा ते टिकेल, कारण आम्ही सर्व व्यापी सर्वे केला. अब्दुल सत्तारांच्या जाहिरातीत कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो. अतुल सावे संतापले. सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार, अतुल सावेंची माहिती. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदिया जिल्ह्यात भाजपला धक्का. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी प्रवेश. आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री शिंदेंविरोधात तक्रार. जगताप यांच्याकडून शिंदेंची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे तक्रार. शिंदेंनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याची तक्रार. पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर. वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे. फिजिओथेरपिस्टला डाव्या पायात कोणतीही इजा आढळली नसल्याची माहिती. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, सूत्रांची माहिती. यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीत पूजा खेडकरवर गुन्हा दाखल. पूजा खेडकरच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेला आधार कार्ड TV9च्या हाती. शिर्डीतील ग्रामस्थांचा साई संस्थान विरोधात आंदोलन. शिर्डीतील ग्रामस्थ आणि व्यावसायिक आंदोलनात सहभागी. साईबाबांच्या मंदिराचे 4ही दरवाजे खुले करा, ग्रामस्थांची मागणी. पुण्यातील एकता नगरमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांकडून पाहणी. मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर नागरिकांनी मांडल्या समस्या. लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय. पालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता. पुण्याच्या पूर परिस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांची कबुली. समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल, मोहोळांची प्रतिक्रिया. पुण्यात काल पूर आलेल्या परिसरांमध्ये औषध फवारणी. रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून औषध फवारणी. कालच्या पुरानंतर अनेक ठिकाणी चिखल आणि घाणीचं साम्राज्य. पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबाजनगर परिसरातील पूर परिस्थिती पूर्वपदावर, तर पूर ओसरला मात्र चिखल कायम. सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4175 नागरिकांचं स्थलांतर. घरातील वस्तूंचं नुकसान, जनजीवन विस्कळीत. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम. नदीची पाणी पातळी 44 फुटांवर. राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 स्वयंचलित दरवाजे उघडले. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीतीसंगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 31,050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले. मध्य प्रदेश, विदर्भातील पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ. धरणातून 39,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू. नंदुरबारमधील डांग परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वेवर परिणाम. रेल्वे रुळावर माती वाहून आल्यानं मालगाडी थांबली. मातीचा ढिगारा काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नंदुरबारच्या नवापूरमध्ये सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प. महामार्गावर 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. प्रवाशांसह वाहन चालकांचे हाल. उल्हास नदीच्या पुरामुळे धोकादायक रायते पूल 24 तासांपासून बंद. धोकादायक रायते पुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. TV9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग. अहमदनगरच्या भंडारदऱ्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत. पिकं पाण्याखाली. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न, तर धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू. धरणात 9,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीत दाखल. बुलढाण्याच्या हनुमान सागर धरणातील पाणी पातळीत चिंताजनक. जलाशयात केवळ 25% जलसाठा शिल्लक. पावसाची प्रतीक्षा कायम. भंडारा जिल्ह्यातील 239 गावांना पुराचा फटका. 17,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान, तर 39,141 शेतकऱ्यांना फटका. ठाणे जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलली. आज आणि उद्या होणारी मैदानी चाचणी 1 आणि 2 ऑगस्टला होणार. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज बिलाचे 14,760 कोटी रुपये सरकार महावितरणला देणार. मुंबईतील जनजीवन
सुरळीत मुंबई पावसाची परिस्थिती सामान्य. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात 9,66,395 दशलक्ष लिटर पाणी. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर JSW कंपनीच्या भरकटलेल्या जहाजाला तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं वाचवलं, खलाशांची सुटका.